अधिक मासामध्ये नेमकं करावं काय? विष्णू भगवंताची पूजा करावी, श्री कृष्णाची पूजा करावी व देवाचं नामस्मरण आणि गंगेचं स्नान ह्यालाच महत्त्व दिलं जातं. विठ्ठल विठ्ठल कारण देवाला महत्त्वाचं म्हणलं तर काही अनेक प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. वस्त्रदान करा, अन्नदान करा, पण काहींना नसेल जमत तर फक्त हेच करा. आवडे देवासी, काय आवडतं देवाला? संतांची आवड काय आहे? माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा निगुडी संतांची आवड आहे. आणखीन काय आवडतं संतांना? बडे ते रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण भगवंताला पाहावं, पांडुरंगाची मूर्ती अशी हातावरती घ्या आणि त्याच्याकडे बघा. बघितल्याच्या नंतर तो दिसायला कसा आहे भगवंत? आता दृष्टी पुढे असाची तूर आहे. भगवंताला म्हणा की देवा माझ्या दृष्टीला फक्त तूच दिसू दे. कारण आपलं कसं असतं, पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, या ठिकाणी येतो, परंतु गर्दीला लागून दर्शन जेव्हा घेतो ना, भगवंताच्या पुढे जाऊन आपण डोळे मिटून देवाचं दर्शन घेतो. परंतु संत काय सांगतात? हो, डोळे तुम्ही घ्या सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही काय करा? डोळ्याने भगवंताचं मुख पहा. आता दृष्टी पुढे असायसाची तूर आहे, दोन्ही दृष्टी पाहे पांडुरंगा, दोन्ही दृष्टी पाहे पांडुरंगा. भगवंताला डोळ्यामध्ये साठवा, सारखं त्याच्याकडे बघा, एक रूप त्याच्याशी तुम्ही होऊन जा. विठ्ठल विठ्ठल आणखीन संतांची आवड आहे ही काय आहे? एक रूप त्याच्याकडे बघत राहा. आपलं आहे का? आपलं कसं असतं, आपण देवावर विश्वास ठेवतो, परंतु आपला खरा विश्वास असतो का? नाही. त्याच्याकडे बघा आणि एक त्याची शरणागती करून देवाला म्हणा, देवा मला तुझ्याशिवाय दुसरंच कोणी आवडतच नाही. कारण आपलं कसं असतं, आपल्या आवडी अनेक प्रकारच्या असतात. आपल्याला जीवापासून भगवंत आवडावा, आवड निर्माण व्हावी त्या ठिकाणी, म्हणून भगवंताकडे बघत राहा. तुमची आवड निर्माण जाईल, आवड निर्माण होईल. आवड निर्माण झाल्याच्या नंतर भगवंताला म्हणा तुझ्याशिवाय मला दुसरं या जगामध्ये कोणीच आवडत नाही. एक त्याची शरणागती करून आपण काय देवाची पूजा करतो. आपलं कसं असतं, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपलं लक्षच नसतं जाग्यावरती, अनेक ठिकाणी भटकत जातं आपलं लक्ष. परंतु आपण देवावर रुसवा करतो, आपण देवावर राग व्यक्त करतो. का हो राग व्यक्त करायचा? बघेल ना तो, कारण आपल्या सूत्राचा धनीच तो आहे. एवढं कोरोनाचं संकट आलं होतं आपल्यावरती, परंतु देवाने नाहीसं करून टाकलं ना. म्हणून देवावरती विश्वास ठेवायला शिका. कारण भगवंताच्या हातात आलं ना, नंतर त्याच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, त्याच्या पुढे कुणाचंच चालत नाही. म्हणून भगवंतावरती विश्वास ठेवा. घालून या भार राहिलो निश्चिंती. भगवंतावरती सर्व भार टाका, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवंत भक्ताला सांभाळून घेतो. विठ्ठल विठ्ठल भक्तांनी फक्त एकच करा, जोपर्यंत या जीवामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत. तुकोबाराय देवाला शपथ घेऊन सांगतात, तुझी अनवाही नगा देवराया, बहु आवडती जीवा पासुनिया, कानडिया विठोबा कानडिया. तुकोबाराय काय सांगतात देवाला, देवा मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आवडत नाही. जीवाची आवड काय आहे? ही झाली संतांची आवड. जीवाला काय आवडतं? संसार आवडतो. संसार हा कसा आहे? दुःखाचा आहे की सुखाचा आहे?
संसारामध्ये सुख नाही, परंतु आपल्याला वाटतं की या संसारामध्ये सुख आहे. भुंगा असतो पहा, भुंगा स्वतःभोवती असं घर तयार करतो की स्वतःला बाहेर यायला जागाच ठेवत नाही, आत गुदमरून मरून पडतो. तशी या संसारामध्ये दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोणे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार दुःखाने भरभटलेला आहे, परंतु आपल्याला या संसारामध्ये सुख वाटतं. आपल्याला या संसारासाठी किती ओढ लागते हो, पैशाची ओढ लागते. अपेक्षा म्हणजे वाढतच जातात या संसारामध्ये पैशाच्या, परंतु पैसा हा कुठपर्यंत आहे. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे ते कोणा संगे आले नाही, किंवा ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही, फुटकी कवडी सुद्धा सोबत जात नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही काय करा, तुम्हाला जर वाटत असेल ना या संसारामध्ये आपल्याला सुख लाभावा, तर तुम्ही एकच साधन जवळ करा, ते म्हणजे कोणचं, नामाचं साधन तुम्ही जवळ करा.